आज आपण करणार आहोत गवारीच्या शेंगांची भाजी। गवार मी मस्त निसून धुवून घेतलेली आहे। त्या पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकून गवार चांगली भाजून घ्या। तर 4 ते 5 मिनिटं गवार चांगली मी भाजून घेतलेली आहे। गवार आता ताटामध्ये काढून घेऊ। पॅन मध्ये आता 2 छोटे चमचे तेल टाकून घेऊ। थोडीशी मोहरी टाकू, थोडंसं जिरं टाकू, 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत। कांदा मस्त लाल होईपर्यंत परतून घ्या। आता त्याच्यामध्ये सुक्क खोबरं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या चं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे। वाटण चांगलं परतून घ्या। मस्त खमंग वास सुटलेला आहे। आता 1 चमचा हळद टाकून घ्या। 1 चमचा बेगडी मिरची पावडर टाका, थोडासा गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता। मसाले चांगले परतून घ्या। मस्त लाल होईपर्यंत छान परतून घ्या तेलामध्ये। मसाले परतून झालेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये गवारीच्या शेंगा टाकून घेऊ। थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीपुरतं। शेंगा चांगल्या परतून घ्या मसाल्यामध्ये। शेंगा आपल्या मस्त परतून झालेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकूया। पाणी टाकून शेंगा हलवून घ्या। आता उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण 2 चम्मच शेंगदाणा कूट टाकूया। ते मस्त हलवून घ्या। आता पॅन वरती झाकण ठेवून 10 मिनिटं भाजी शिजून द्या। भाजी शिजलेली आहे। पाहू शकता मस्त चमचमीत अशी गवारीच्या शेंगांची भाजी झालेली आहे। शेंग आपली मस्त शिजलेली आहे। पाहू शकता तयार आहे आपली गवारीच्या शेंगांची भाजी। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।